आधी म्हणाला चहा नको, आता म्हणतो चहा बनव. मी काय मशीन आहे का? कर म्हटलं की करायचं. आणि मग नंतर आणि आता चहा बनवलाय तर घाई करते. जाऊ नका रे बाबांनो, 3 कप चहा झालेला आहे तुमच्या तिघांसाठी. प्लीज जाऊ नका, जाऊ नका. मी आणते, हा मी आणते. अरे धनंजय, जय विजय. अरे आता तूच पी सगळा चहा. सूर्य उगवतो, चंद्र मावळतो, माझ्या दिवसाला मात्र कोणी विचारत नाही. श्वास जरी चालू असेल तरी हे जग माझं अस्तित्व मान्य करत नाही. हॅलो, हाय आई, मी मीरा. किती आठवण येते ग तुझी. हो ना ग, भारतातून निघाल्यापासून रोज रोज तुझी आठवण येते. मी खूप खूप मजेत आहे. काय सांगायचं, इथे ना सगळीकडे वाळवंट 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 आहे. खिडकीतून पाहिलं तर सगळ्या बाजूला वाळवंट आहे. पण खूप सुंदर वाटतं ग, अतिशय छान वाटतं. आणि काय सांगू तुला, धनंजय आणि जय विजय खुशीत खुशीत खुशीत. आत्ताच अगं ब्रेकफास्ट केला होता. तू शिकवलेले वेगळ्या पद्धतीचे पोहे केले होते. तू मला सांगितलं होतंस की नाही की पोह्यामध्ये पोहे बनल्यानंतर छान 2 चमचे तूप घाल. मी तूप घालून पोहे केले आणि मस्तपैकी गरम गरम आल्याचा चहा केला. आत्ताच 3घे जण ब्रेकफास्ट आणि चहा घेऊन बाहेर पडलेत. मी म्हटलं आईशी बोलावं, खूप दिवस झाले तुझ्याशी बोलले नाही ग. आई, तुझी खूप 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 आठवण येते ग. प्रत्येक क्षणाला तुझी आठवण येते. रडू रडू अजिबात येत नाही. कशाला रडू यायचं. मी इतकी खुश 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 आहे. नवीन भागामध्ये आलेली आहे हो, पण अगदी खुश आहे ग. ती तू काही काळजी करू नको. तुला काळजी असणं साहजिक आहे. वाव, मी आत्ता तुझ्याशी बोलता बोलता आल्याचा चहा मी पण पितीये. तुला हवाय? आईच्या डोळ्यात आनंदाचा रंग भरला. मनातील अंधार तिला दिसू दिला नाही. खोट्या आसऱ्या चेहऱ्याप्रमाणे मी दडवला. वेदनेच्या महासागर कोणी ओळखला नाही. आई आई हे आई आई अरे कुठे निघाला? आज सुट्टीचा दिवस आहे. जेवायला येणार आहे ना? रोजचं हे जेवायला येतो म्हणायचं
जेवायचंच नाही, बाहेर कुठेतरी जेवून यायचं, सगळं मीच खायचं. मोठं घर घेऊन ठेवलंय. धनंजय म्हणतो रोज झाडू पोछा करायचंच. आई, खूप थकते ग मी. कोणी मदतीला नाहीये माझ्या. सगळं काम मलाच करायला लागतं. भांड्यांचं मशीन घ्यायला काय हरकत आहे? आणि पैसा वाटतो. पीठ पेरून भाजी नको, कोफ्ते कर कोफ्ते. दर वेळेला कोफ्ते आणि हे अशा हेवी भाज्या सांगायच्या की ज्यांनी माझा सगळा वेळ त्याच्यामध्ये जाणार. सगळ्या घराचं रोज डस्टिंग करायचं. शिस्त म्हणे, शिस्त शिस्त शिस्त. एकदा कपडा उचलून पहा, अंघोळीचे ओले टॉवेल बाथरूम मध्ये टाकायची पण पद्धत नाही. सगळे पॅन्ट तशीच, स्वतःचे कपडे स्वतःला आवरता येत नाही. सगळं बायकोनी करायचं, सगळं बायकोनी करायचं. झोपून उठल्यावर स्वतःच्या पांघरुणाच्या खड्या सुद्धा घालायची पद्धत नाही या घरात. अरे जय विजय, तुम्ही स्वतःची बाथरूम साफ करायला का नाही शकत रे? आई आई आई, हाय आई. मी मजेत अगं, मजेत मजेत मजेत. काय म्हणतेस? आवाज थकल्यासारखा वाटतोय. नाही अगं, आता एक्सरसाइज करत होते ना मी. धनंजय आणि जय विजय मला नेहमी सांगतात, रोजचा एक्सरसाइज चालू ठेव, कधी कधी पोट वाढतं ना ग. हो ना, आणि इथे नुसता आराम आहे ना, त्यामुळे एक्सरसाइज करणं जरुरी आहे. अगं काय सांगू तुला, इथे सगळ्या कामाला बाई लावली आहे, अगदी स्वयंपाकाला सुद्धा. झाडू पोछा, भांडी, नंतर बाथरूम, कपडे, डस्टिंग, सगळं 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 ती येऊन बाई करून जाते. त्यामुळे मला एक्सरसाइज करणं जरुरी आहे ना ग. म्हणून थोडीशी दमले ग मी, खूप दमले आई. असं वाटतं तुझ्या खांद्यावरती डोकं ठेवून हा रिलॅक्स करावं. खूप आठवण येते ग. मला आठवतंय मी जेव्हा कॉलेजमध्ये जायचे आणि नंतर अभ्यास करून करून थकायचे, तू माझ्या केसाला तेल लावायचीस, खोबरेल तेल. आणि इतकं थंड थंड छान वाटायचं. काय म्हणालीस? कविता? हो अगं, कविता चालूच आहेत माझ्या. माझी डायरी भरतीये. उलट धनंजय आणि जय विजय मला म्हणतात, समोर अगदी बसून एक एक कविता आम्हाला ऐकव. आणि मी त्यांना एक एक कविता ऐकवते ग. त्यांना फार आवडतात. मी तुला पण ऐकवी ना आई. आई, ए आई, तू बरी आहेस ना ग? तू कशी आहेस ग? तुला भेटावंसं वाटतंय ग. नाही नाही, मी दुःखी नाही, काळजी करू नको. हा, मी दुःखी नाही, मी खूप 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 खुश आहे. मला धनंजयी आणि मुलं लेकरं माझी खूप खुश ठेवतात ग. अगदी फुलासारखं जपतात. करीन ना मी तुला परत फोन. बाय बाय.
माझ्याशी कोणी बोलत नाही. आई, मला भेटायला कोणी येत नाही. मला टाळतात. मला फोन पण करत नाही कोणी. फोन पण करत नाही. मी काय करू? मला एकटं 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 वाटायला. मीरा, हे मीरा, अगं घरात कामं केवढी पडलेली आहेत आणि तू काय सारखं रडत कविता 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 करत बसली आहेस. चल उठ हल्दी. मला कोणाचा फोन आला? अननोन. कोण? कोण? हॅलो. हॅलो, कोण बोलतोय? मी निशी. निशी? कोण निशी? अगं असं काय करतेस मीरा? मी निशिकांत कर्णिक, आठवतंय? ओ माय गॉड, निशिकांत कर्णिक. ओ माय गॉड, ओ माय गॉड. रिअली आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. माझी कशी आठवण झाली तुला? अगं परवा तुझा दादा भेटला होता, ओके. त्याच्याकडनं मी घेतला तुझा नंबर. मला खूप आनंद झाला रे निशी, तुझा फोन आला. तू कसा आहेस? अगं त्यात काय, तू कशी आहेस? आवडतं का भारताच्या बाहेर? मी मजेत आहे. आणि इकडे आवडतोच की. नवीन लोक, नवीन देश, नवीन वातावरण. आम्ही खूप फिरतो. अरे खूप फिरतो. गुड गुड गुड. आणि कविता करतेस की नाही तू अजून? अरे कविता, कविताच करते. आणि मी तुला म्हणून दाखवे ना, माझी डायरी पूर्ण भरलेली आहे कविता. नक्की नक्की. मला आठवतंय तू कॉलेजमध्ये असताना ना खूप रोमॅन्टिक कविता करायचीस. ईशा काहीतरीच. बर, अजून काय टाइमपास असतो तिकडं? टाइमपास म्हणजे कविता तर करतेच, फिरतो पण खूप. घरातलं रुटीन सगळं चालू असतंच. आणि हा, दिवसातून 4-5 वेळेला मी माझ्या आईशी फोनवर बोलते. काय म्हणालीस? आईशी बोलतेस फोनवर? हो, मी 4-5 वेळेला रे आईशी फोनवर बोलते. हे मीरा, तब्येत ठीक आहे ना तुझी? का? माझ्या आईशी फोनवर बोलते म्हटल्यावर माझ्या तब्येतीबद्दल कशाला विचारतोस? अगं तुझा दादा बोलता बोलता मला म्हणाला की तुम्ही तिकडं बाहेर जायच्या आधी 2 महिने आधी साधारण तुझ्या आईचा देहांत झाला आणि तू म्हणतेस तू रोज बोलतेस. निशी, ए तुझी कॉलेजची ती मजाक करण्याची सवय अजून गेली नाहीये. आणि हे काय शी खुळचट सारखा मजाक तुला शोभतं का? काय वेळ लागलाय का तुला? तो दादाला पण वेळ लागलेला आहे. देहांत झाला म्हणे. असं कसा? काय मीरा मीरा मीरा, हे बघ, मी तुला नंतर फोन करीन. मला आता जरा फोन ठेवतो. ठीक आहे, यू टेक केअर. हा, यू टेक केअर मीरा. ओके, बाय बाय. म्हणे आईचं देहांत झाला. जा रे तू दादा पण जा, तू पण जा. माझी आई आहे, माझी आई आहे. आणि मी तिच्याशी 4-5 वेळेला फक्त आणि फक्त मी तिच्याशीच बोलते. आणि तुम्हाला सांगू का, सकृतीला सांगत असते मी माझ्या आईला. कारण कोणी मला फोन नाही करत. आई मला फोन करते. आणि काय सांगायचं तुला, आई मला सगळं सांगत असते की काय म्हणून, कसं कर, काय कर, हे कर. अजून पण सांगते.
आई 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 तू आहेस ना. आई आईला फोन लावते, आईला फोन लावते. हॅलो आई. हॅलो आई 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 बोल ना. आई आई बोलत का नाहीस तू? आई तू गेली नाहीस ना. आई आई तू आहेस ना. आई तू आहेस ना. आई तू आहेस ना. स्वर्गीय मीरा धनंजय सबनीस यांचा हा पहिला कविता संग्रह. या संग्रहाला सर्वोत्कृष्ट प्रथम काव्य संग्रह हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांचे पती श्री धनंजयराव सबनीस यांना मी मंचावर आमंत्रित करते. जीवनाची पाने आता जरा पिवळी झाली. स्वप्नांची फुले हळूहळू गळू लागली. मनातली उर्मी कुठे हरवून गेली. हसण्याची चाहूलही आता विरून गेली. जगाच्या गर्दीत मी हरवून गेले. स्वतःच्या आवाजालाच ओळखेनशी झाले. आज हवी आहे फक्त कोणाची साथ खरी, जी घेईल माझं ओझं नि देईल हसू खरी.